दोस्तांनो, नमस्कार मंडळी. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांनाच नेहमी सांगितलं जातं, बी स्ट्रॉंग ऑलवेज. आता हे स्ट्रॉंग असणं म्हणजे काय, तर शरीराने, बुद्धीने, विचाराने आणि मनाने कणखर असणं. आता शरीराने स्ट्रॉंग होण्यासाठी उत्तम आहार, व्यायाम, बुद्धीने स्ट्रॉंग होण्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, विचारांनी स्ट्रॉंग होण्यासाठी वेगवेगळ्या विषयांचं वाचन आणि विचार उत्तम ठाम असले की आपण मनाने पण कणखर बनतो. आता गंमत अशी आहे ना मित्रांनो, स्ट्रॉंग बनायचं असेल आपल्याला तर आपणच मेहनत करायची असते स्वतःसाठी. मग आहात तयार? मजेशीर गाईडलाईन घेऊन मी आरजे रेश्मा आणि स्मितीन ब्रीद आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. आपण नेहमी ऐकलेलं आहे की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. पण बऱ्याचदा ना आपल्या मुलांना हिणवलं जातं की डोक्याने कमी आहेस का तू. तर अशा वेळेस काय गाईडलाईन आहे आपली? खरं म्हणजे रेश्मा, आपल्याला हा फार गंभीर मुद्दा आहे आणि याच्यामध्ये मुलांच्या सोबत पालकांना माहिती देणं फार महत्वाचं आहे. कारण आपल्या देशामध्ये कुपोषणाची एवढी मोठी समस्या आहे की त्याच्यामुळे आपल्या मुलांची बुद्धिमत्ता, शारीरिक सुदृढता यामध्ये आपण नेहमीच कमजोर असतो. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे सुरुवातीच्या 8 वर्षांमध्ये जन्माला येण्यापूर्वीपासून ते 8 वर्षापर्यंत जे आपण मुलांना खायला प्यायला देतो त्यामुळेच त्यांची वाढ वृद्धी होत असते. आणि तुम्हा सर्वांना आता माहितच आहे की ह्या सुरुवातीच्या 8 वर्षांमध्ये जी वाढ होते ती वाढ इतक्या झपाट्याने होत असते की त्यावेळेला जे खुराक, जे अन्न त्यांना दिलं गेलं पाहिजे ते त्या प्रमाणात आणि त्या दर्जेचं असायला पाहिजे असतं. पण दुर्दैवाने ते अजूनही आपल्या देशात तितक्या प्रमाणात आपण आपल्या मुलांना चांगलं पोषण देऊ शकतोय अशी परिस्थिती नाही. आणि त्याचं कारण म्हणजे आपल्याला त्याबद्दलचं ज्ञान नाही, त्याबद्दलची माहिती नाही. म्हणजे गरिबीमुळेच ते होत आहे का, तर असं नाहीये. मी बऱ्याचशा मध्यमवर्गीय आणि श्रीमंत घरातल्या मुलांमध्ये सुद्धा ही समस्या आहे. तर मुळात या वयोगटामध्ये त्यांना चांगलं अन्न मिळालं पाहिजे जेणेकरून त्यांच्या मेंदूची होणारी वाढ ही उत्तम आणि योग्य असेल. मी वाढीबद्दल बोलतोय, विकासाबद्दल नाही. वाढ ही महत्वाची आहेच, पण त्याचसोबत विकास होण्यासाठी, त्या मुलांचं बौद्धिक कौशल्य वाढण्यासाठी, तार्किक कौशल्य वाढण्यासाठी त्यांना त्या पद्धतीचे विचार करायला, त्यांना तशा पद्धतीची कामं आपण द्यायला पाहिजे जेणेकरून त्यांच्या बुद्धीला चालना मिळेल. बरोबर. आता स्मरणशक्तीबद्दलच जर आपण बोलायचं झालं तर स्मरणशक्ती वाढण्यासाठी आपण बरंच काही करू शकतो.
त्या प्रकारचे खेळ आपण त्यांना देऊ शकतो. पुढे आपण बोलणारच आहोत, पण नेमकी बौद्धिक कौशल्य वाढण्यासाठी, मेंदूची शक्ती वाढण्यासाठी आपण काय करायला पाहिजे या संदर्भातली ही थोडीशी माहिती आपण आधी सुरुवातीला समजून घेऊया. हो, नक्कीच. नमस्कार. आजचा आपला विषय आहे मुलांचा बौद्धिक विकास कसा करावा. बौद्धिक विकासासाठी पहिली 5 वर्ष खूप महत्त्वाची असतात. या वयातच मेंदूचा सर्वाधिक विकास होतो. बौद्धिक विकासासाठी मेंदूला पोषक आहार, पुरेशी झोप आणि मेंदूचे व्यायामाचे खेळ आवश्यक असतात. तसेच एकाग्रता, स्मरणशक्ती, डोळे, हात, कान यातील सुसंगती देखील वाढवण्याची आवश्यकता असते. मानवी मेंदूचे 2 भाग पडतात, मेंदूचा डावा भाग आणि मेंदूचा उजवा भाग. मेंदूचा डावा भाग हा शरीराचा उजवा भाग नियंत्रित करतो, तर मेंदूचा उजवा भाग हा शरीराचा डावा भाग नियंत्रित करतो. जी मुलं जास्तीत जास्त उजव्या हाताचा वापर करतात त्यांचा मेंदूचा डावा भाग विकसित असतो, तर जी मुलं जास्तीत जास्त डाव्या हाताचा वापर करतात त्यांच्या मेंदूचा उजवा भाग विकसित असतो. मेंदूचा परिपूर्ण विकास करण्यासाठी मेंदूचे हे दोन्ही भाग सक्रिय करण्याची गरज असते. मेंदूचा डावा भाग हा खूप तर्कशुद्ध, वस्तुनिष्ठ, गणितीय, धोरणी आणि तात्विक असतो, तर मेंदूचा उजवा भाग हा खूप भावनिक, कलात्मक, काल्पनिक आणि मनस्वी असतो. डाव्या मेंदूला गणित, लॉजिक, भाषा, विज्ञान, वाचन अशा गोष्टी समजतात, तर उजव्या मेंदूला संगीत, कला, कल्पना, क्रिएटिव्हिटी, भावना या गोष्टी खूप चांगल्या कळतात. त्यामुळे या मुलांना सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी नक्की प्रोत्साहन द्या. आपण मेंदूच्या व्यायामाचे काही खेळ पाहूया. मोबाईल, टीव्ही, व्हिडिओ गेम यामध्ये मुलांना जास्त न गुंतवता त्यांना भरपूर खेळू द्या. वेगवेगळे मैदानी खेळ, बैठे खेळ, बुद्धिबळ, पझल, सुडोकू, लपाछपी, आंधळी कोशिंबीर असे खेळ मुलांसोबत अवश्य खेळा. चित्र काढणे, रंगवणे, गोष्टी सांगणे, ऐकणे, गाणी म्हणणे, पाहिलेल्या, अनुभवलेल्या गोष्टी आठवणे हे खेळ देखील मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त असतात. मुलांकडून दोन्ही हाताने कामे करून घेतल्याने देखील मेंदूचे दोन्ही भाग विकसित व्हायला मदत होते. मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खेळताना नेहमी मुलांसोबत राहा. त्यांची खेळणी इजा न होणारी व कुठली हानी न करणारी आहेत ना याची काळजी घ्या. मुलांना मोकळं पाणी, माती, वाळू, क्ले या वस्तू देखील खेळू द्या. या गोष्टी मुलांसाठी खूप फायदेशीर आहेत, म्हणून त्याचा अतिरेक होऊ देऊ नका. त्यांच्या कलेने घ्या. अतिरेक झाला तर मुलांचा त्यामधील इंटरेस्ट कमी होऊ शकतो. 10 ते 15 फूट मोकळ्या जागेत 8 असा अंक काढून त्यावर 10 ते 15 मिनिट मुलांना रोज चालवा. मुलांच्या मेंदूच्या उत्तम वाढीसाठी मुलांना भरपूर रक्तपुरवठ्याची गरज असते. त्यासाठी नियमित योगा, प्राणायामाची सवय लावा. तसेच मुलांचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज असते. मुलांना प्रेम, चांगल्या गोष्टीचं कौतुक, योग्य पाठिंबा नक्की द्या. मुलांना नेहमी आनंददायी वातावरण द्या. अति ताणतणावापासून त्यांना नेहमी दूर ठेवा. मेंदूसाठी पोषक अन्न. मानवी मेंदू हा 60% फॅटपासून बनलेला असतो. त्यामुळे आहारात पुरेशा प्रमाणात फॅट, प्रोटीन, ओमेगा 3, आयर्न, विटॅमिन्स, कॅल्शियमचा समावेश असावा. भरपूर पाणी पिणं हे देखील खूप गरजेचं असतं. फास्ट फूडपेक्षा घरी बनवलेलं सात्विक आणि ताजं जेवण मुलांना द्या. आहारात साखर, तेल, मसाले, चॉकलेटचे प्रमाण जास्त नसावं. मुलांची तल्लख बुद्धिमत्ता ही नैसर्गिक देणगी असते आणि या सर्व उपायांनी आपण ती आणखीन वाढवू शकतो. या सर्व गोष्टी पहिले 5 वर्ष आवर्जून कराव्या, परंतु पुढे देखील या गोष्टींचा मुलांसाठी खूप फायदा होतो. धन्यवाद. येस, बरोबर आहे. स्मितींजी, तुम्ही म्हणताय की स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खेळ खेळले पाहिजे, छान छान ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजेत, तर नेमकं काय करायला हवंय? म्हणजे आता आपण नेहमी बघतो की आपण काही ना काहीतरी आपल्या ह्या बालवर्गातल्या मुलांना जो आपण अभ्यास पाठवत असतो तो त्यांच्या एकतर कधी शारीरिक विकासासाठी असेल, कधी मानसिक बौद्धिक विकासासाठी असेल, तर असे अभ्यास आपण पाठवतच असतो. आणि वाटायला ते आणि दिसायला ते अभ्यास अतिशय साधे सोपे वाटत असले तरी त्याचा परिणाम मात्र खूप मोठा असतो. म्हणजे आता उदाहरण द्यायचंच झालं तर काल जो आपण आपल्या बालवर्गातल्या मुलांना अभ्यास पाठवला होता तो अतिशय सोपा होता की एक टोपली घ्या, त्यात काही वस्तू घ्या, त्या आधी मुलांना दाखवा आणि नंतर ती टोपली झाकून ठेवा आणि मग मुलांना विचारा की त्या टोपलीत काय काय होतं. हा तसा म्हणशील तर अतिशय साधा सोपा खेळ आहे, पण याच्यामधून त्यांच्या स्मरणशक्तीला, त्यांच्या निरीक्षण शक्तीला सुद्धा वाव मिळणार आहे. नक्कीच नक्कीच. तर हा अभ्यास आपल्या बालवर्गातल्या खूप साऱ्या मुलांनी केलेला असेल, पालकांनीही तो एन्जॉय केला असेल, तर आपण त्यांच्यापैकी आत्ता बोलूया निधी रामटेके या इयत्ता पहिलीतल्या मुलीशी,
जी राहणारी आहे गाव येल्ला, तालुका मूलचेरा, जिल्हा गडचिरोली इथली. तिच्याशी बोलूया आणि तिचे बाबा आनंदराव यांच्याशी सुद्धा बोलूया आणि समजून घेऊया की या खेळामध्ये निधीने काय काय खेळ गंमत केली आहे ती. ओके, ऐकूयात. हाय निधी. हाय. कशी आहेस? चांगला. चांगला. अच्छा, तुला कळलं का आम्ही कुठून बोलतोय ते? नाही. मी रेश्माताई बोलतेय, शाळेबाहेरच्या शाळेमधून. आता का आलं लक्षात? हो. ओके. कशी आहेस? चांगल्या. काय करत होतीस? टीव्ही पाहत होती. बर. अच्छा निधी, तुला रोज अभ्यासाचे मेसेज मिळतात का? हो. आणि तू अभ्यास करतेस का? हो. आवडीने? हो. व्हेरी गुड. तुला अभ्यासात कोण कोण मदत करतं आणि घरी? पप्पा आणि मम्मी. व्हेरी गुड. छान. अच्छा, आम्हाला सांग, काल आम्ही जो अभ्यास पाठवला होता ना, त्याच्यात म्हटलं होतं की एका टोपलीत काही वस्तू घ्या आणि त्या तुला पप्पा किंवा मम्मी दाखवतील, आणि मग नंतर त्यांनी झाकून ठेवल्या की तुला ते विचारणार की त्याच्यामध्ये काय काय होतं. हा खेळ खेळलीस का तू? हो. बर. मग त्या टोपलीमध्ये काय काय होतं बरं, सांग बरं. त्या मोबाईल, घडी, रिमोट आणि पुस्तक. व्हेरी गुड. छान. कोण खेळलं तुझ्या बरोबर हा खेळ? मम्मी. अरे वा, खूप छान. आणि तुला शाळेत जायचं आहे ना? हो. पहिल्यांदाच तू आता शाळेत जाणार असशील ना या वर्षी? हो. मग तू तर शाळेची वाट बघत असशील, कधी शाळा सुरू होणार त्याची. हो. व्हेरी गुड. अच्छा, तुझ्या शाळेचं, जिथे तू जाणार आहेस त्या शाळेचं नाव सांगशील का? जिल्हा परिषद उच्च प्राथमिक एल्ला. व्हेरी गुड. आणि तुझ्या गावाचं नाव काय आहे? एल्ला. गुड. आणि तालुका? मुचला. जिल्हा? गडचिरोली. ओके. तुझ्या आईचं नाव सांग. संगीता आनंदराव रामटेकडे. आणि तुझ्या बाबांचं नाव? आनंदराव गिरमर रामटेकडे. व्हेरी गुड. बघ, तुझी आता छान तयारी झाली आहे. आणि आम्हाला मग 1 ते 20 असे आकडे म्हणून दाखवशील का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. व्हेरी गुड. खूप हुशार. हो. चालेल. मग आम्हाला बाबांशी बोलायला आवडेल. बाबा आहेत ना? हो आहे. नमस्कार आनंदरावजी. नमस्कार सर. निधी म्हणते की तिला आवडतात गोष्टी, तुम्ही सांगायला पाहिजेत. सर, ते सकाळी उठलं तर अभ्यास करतच राहते. ओके. पुस्तक लिहितच राहते. अरे वा. रात्री बी अभ्यास करते. तिला तर काय सांगायचं. छान. म्हणजे तिला अभ्यासाची फार गोडी आहे. हो सर. आता ते कोविड-19 चालू आहे ना, तिला दररोज म्हणते आम्हाला शाळेत जायचं आहे, शाळेत जायचं आहे. हो ना, जायलाच पाहिजे खरंच. मुलं वाट बघताय तो सगळी. एकदा तर शाळेमध्ये घेऊन सरांकडे चला म्हणे घेऊन मला. बरं. अच्छा. हो. बर बर. पण तुम्ही तिला आता रोज एक गोष्ट नक्की सांगा. हा सर, सांगेल ना. चालेल. तुम्ही काय काम करता? पंचायत समितीमध्ये सर, ते आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करतो. छान. मग अभ्यासामध्ये तुम्ही नक्कीच दोघं जण तिला मदत करताय आणि तिच्या अभ्यासात असलेल्या गोडीकडे तुम्हाला आवडतंय असं दिसतंय. तिला जी एकंदरीत अभ्यासाची आवड आहे त्याबद्दल तुम्हाला सुद्धा आवडतंय. थँक्यू सर. छान. तर तुम्हाला या कार्यक्रमात सहभागी होऊन कसं वाटलं? छान वाटतं सर, आपल्याला बहुत आवडते. बर. मग ऐकता का तुम्ही शाळेबाहेरची शाळा रेडिओ कार्यक्रम? हा, ऐकतो ना सर. व्हेरी गुड. चालेल. आम्हाला तुमच्याशी बोलून खूप मजा आली दोघांची. थँक्यू सर. पुन्हा बोलू काही दिवसांनी. थँक्यू सर. बाय. बाय. बाय बेटा. नितीनजी, या अभ्यासावरून माझ्या आता असं लक्षात येत आहे की आजही आपल्या स्मरणशक्तीचा कस लागतोच की. म्हणजे कसं की आई काहीतरी बाजारातून वस्तू आणायला सांगते, जी लिस्ट अगदी तोंडी दिलेली असते आणि त्या वस्तू आणताना सुद्धा 2 वस्तू राहतातच. नक्कीच, नेहमीच. स्मरणशक्ती तर फारच महत्वाची आहे. आणि त्यात गंमत म्हणजे आई आपल्याला असं सांगते की 1 पाव टमाटर आण, अर्धा किलो कांदे आण. मग त्याच्यात सुद्धा फार गफलत होते. कधी उलटही होतं की अर्धा किलो टमाटर आणि पाव किलो कांदे, आणि मग घरी येऊन जे आपल्याला ओरडा पडतो तो फार गमतीशीर असतो.
तर आपल्या 3री ते 5वीच्या मुलांना जो काल आपण रेश्मा अभ्यास पाठवला होता तो हा असाच होता, पाव आणि अर्धाच्या संदर्भातला. अच्छा. अशा वस्तूंची ज्याच्यात पाव आणि अर्धा असं आपण वापरतो अशा वस्तूंची बेरीज कशी केली जाते असा एक अभ्यास आपण त्यांना पाठवला होता. तर नेमकं हा जो अपूर्णांक आहे म्हणजे बाजार काय घर काय सगळीकडे आपल्याला हा अपूर्णांक नेहमी आपल्या सोबत असतो. तर समजून घेऊया त्याच्याच बद्दलची ही थोडक्यात माहिती. येस, इंटरेस्टिंग. अपूर्णांक. अर्धा. मुलांनो, आज आपण अपूर्णांकाचा अभ्यास करणार आहोत. पहा मुलांनो, या नावातच आपल्याला त्याचा अर्थ समजतो. जी संख्या पूर्ण नसते ती संख्या अपूर्णांक असते. चला तर मग या अपूर्णांकाचा अर्थ, वाचन, लेखन कसे करायचे ते जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण अर्धा म्हणजे काय ते समजून घेऊया. पहा, माझ्या हातात ही एक गोलाकार भाकरी आहे आणि ही भाकरी मला अजय आणि विजय या दोघांनाही द्यायची आहे. मग मी काय करावं बरं? बाई, ही भाकरी तोडून तिचे 2 तुकडे करून देता येतील. अगदी बरोबर. आता मी या भाकरीचे 2 समान भाग करून अजय आणि विजयला देऊ शकते. मुलांनो, यावरून आपल्या असे लक्षात येते की कोणत्याही एका पूर्ण वस्तूचे 2 समान भाग केले असता त्यातील एक भाग म्हणजे त्या वस्तूचा अर्धा भाग होय. अर्धा भाग हा संख्येत 1/2 या अपूर्णांकाने दाखवतात. त्याचे वाचन 1/2 किंवा 1/2 असे करतात. पाव. मुलांनो, आता माझ्या हातात एक चौरस कागद आहे. या चौरसाकार कागदाला मी मधोमध दुमडला की त्या कागदाचे 2 समान भाग होतात. त्या प्रत्येक भागाला आपण अर्धा भाग म्हणतो. आता हा दुमडलेला कागद आपण अजून एकदा दुमडला असता त्या कागदाचे एकूण 4 भाग तयार होतात. एका पूर्ण चौरस कागदाचे आपल्याला 4 छोटे छोटे चौरस मिळाले. आता या 4 भागांपैकी मी कोणताही एक भाग जर कापून घेतला तर तो भाग म्हणजे पाव भाग होय. म्हणजेच कोणत्याही वस्तूचे एकूण 4 समान भाग केले व त्यातील कोणताही एक भाग घेतला तर तो घेतलेला भाग म्हणजे पाव भाग होय. आपण जर ही एक पूर्ण भाकरी घेतली आणि तिचे 4 समान भाग करून त्यातील एक भाग जर अजयला दिला तर अजयला पाव भाकरी मिळाली असे आपण म्हणतो. पाव हा अपूर्णांक संख्येमध्ये 1/4 असा दर्शवतात. त्याचे वाचन 1/4 किंवा 1/4 असे करतो. अपूर्णांकात रेघेच्या वर लिहिलेली संख्या अंश असते व रेघेच्या खाली असलेली संख्या छेद असते. कोणत्याही एका वस्तूचे 4 समान भाग केले आणि त्यापैकी 3 भाग घेतले तर घेतलेले एकूण भाग म्हणजे पाऊण भाग असतो. हा भाग 3/4 या अपूर्णांकाने दाखवतात. 3/4 चे वाचन 3/4 किंवा 3/4 असे करतात. चला, गणिताचा अभ्यास झालाय स्मितींजी, मग आता इंग्रजीचा पण व्हायला हवा नाही का? अरे वा रेश्मा, अगं आपण 6वी ते 8वीच्या मुलांना काल इंग्रजीचाच अभ्यास पाठवला होता. अच्छा, काय तो अभ्यास असा होता, म्हणजे खरी त्याच्यात खूप गंमत आहे, आपण त्याबद्दल ज्ञानेश्वरीशी बोलणारच आहोत. अभ्यास असा होता, सरपंच किंवा एखाद्या शेतकऱ्याची तुम्ही मुलाखत घ्या आणि त्या मुलाखत घेण्यासाठी प्रश्न मात्र इंग्रजीत तयार करा. अरे बापरे. बरं. म्हणजे आपल्या सरपंच आणि शेतकऱ्यांना इंग्रजी येईल ही तर खूपच गमतीशीर बाब आहे. पण बघूया तर आपल्या बालमित्रांनी त्यांना कोणते प्रश्न विचारायची तयारी केली आहे. हो, ऐकूयात, माझी तर उत्सुकता वाढली आहे. चालेल, मग आपण आता बोलूया ज्ञानेश्वरी नरवडे या इयत्ता 7वीतल्या मुलीशी, जी राहणारी आहे गाव खंडाळे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे इथली. तिच्याशी बोलूया आणि तिची आई सौ उज्ज्वलाताई यांच्याशी सुद्धा बोलूया आणि समजून घेऊया की ज्ञानेश्वरीने नेमके कोणते प्रश्न इंग्रजीत तयार केलेत ते. येस. हाय ज्ञानेश्वरी. हाय रेश्मा मॅडम. कशी आहेस?
बरी आहे मी. काय करत होतीस आणि? आता सरांनी क्लासमध्ये अभ्यास दिलेला तो करत होते. ओ अच्छा. सगळ्यात आधी मला तू डायरेक्ट रेश्माताई म्हटल्यानंतर आनंद झाला की शाळेबाहेरच्या शाळेमधनं फोन आला हे तुला कळलं. आय एम सो हॅपी. ओके. सो ज्ञानेश्वरी, सगळ्यात आधी तुला हे सांगेन, तुझं नाव खूप छान आहे. हो. ज्ञानेश्वरी, तू तुझ्या शाळेचं नाव आधी आम्हाला सांग बरं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडाळे आणि इंग्लिश मध्ये झेडसी प्रायमरी स्कूल खंडाळे. अरे वा, छान. आज म्हणजे इंग्रजीची तयारी पूर्ण जोरात केलेली दिसतेस तू. अच्छा, आम्ही एक छान गमतीशीर अभ्यास पाठवला होता. आम्ही पण खूप हसत होतो तो अभ्यास ऐकून. सरपंच आणि शेतकरी यांच्यापैकी कोणाशी तरी तू जर मुलाखत घ्यायची ठरवलीस आणि त्यांना तू इंग्रजीत प्रश्न विचारायचे ठरवलेस, तर तू काय प्रश्न विचारणार त्यांना? लिहिलेले मी ते तुम्हाला सांगू? सांग ना. हो. मी तसे 30 प्रश्न बनवलेले सर. वा. वाचून दाखवतेस का तू आम्हाला तुझे प्रश्न? हो. हा, सांग बरं. फर्स्ट, व्हॉट इज युअर नेम? सेकंड, वेअर डू यू लिव्ह? थर्ड, व्हेन डिड यू डिसाइड टू फार्मिंग? फोर्थ, व्हॉट आर द डिफिकल्टीज इन फार्मिंग? फिफ्थ, which type of seeds varieties do you grow in your field? Sixth, what do you think about the young generation not coming forward to farm? Seventh, which grain do you grow in your field? Eighth, how much machinery is involved in farming? 9, which fertilizer do you prefer in your field? 10, which schemes from the government are good for the benefit of the farmers? 11, is your future generation going to farming? 12, what message will you give to children who want to farm? 13, what pesticide do you use? म्हणजे त्याचा अर्थ होतो, तुम्ही तुमच्या शेतात कोणते तणनाशके किंवा कीटकनाशके वापरतात? What kind of pest control measures do you use? कोणत्या प्रकारचे कीटकनाशके वापरतात? Did you use genetically modified seeds? तुम्ही जनुकीय सुधारित बियाणांचा वापर करता का? What are you doing if your crop is suffering with disease? Which type of soil do you use in your field? तुमच्या शेतात कोणत्या प्रकारची माती वापरता? एवढे केले. वा. आता मला सांग की जे एक प्रश्न फार महत्वाचा आहे, तू असं त्यांना विचारणार आहेस की जी आताची नवीन पिढी आहे ती शेती करायला तयार होत नाही, तर याच्यावर शेतकरी काय उत्तर देईल असं तुला वाटतं? कारण की शेतकरी बनेल का? कारण की म्हणजे शेतीत त्यांना असं वाटतं की शेतीत एवढं परवडत नाही, त्याच्यात पैसे मिळत नाहीत आणि शेती जो करतो त्याचा कधी कधी अपमान पण होतो आणि शेतकरी जास्त करून आत्महत्या करतात. बरं, पण तरी सुद्धा आपल्याला सर्वांना अन्नाची गरज आहे, त्याच्यामुळे कितीतरी लाखो करोडो लोक शेतकऱ्यांवरच डिपेंड आहेत, नाही का? हो. छान. तुझं काय मत आहे, शेती केली पाहिजे का? हो, कारण की शेती जर केली नाही, सगळ्यांनी असं ठरवलं की शेतीच करायचं नाही, बिझनेसच करायचं, तर मग आपल्याला म्हणजे जे आपण जे धान्य खातो ते कुठून मिळेल? बरोबर, करेक्ट. तुमची शेती आहे का ज्ञानेश्वरी? हो. काय पिकतं तुमच्या शेतात? म्हणजे आता आमच्या शेतात सध्या तर ऊस आणि लसूण आहे. अरे वा, दोन्ही फार उपयुक्त वस्तू पिकतात तुमच्याकडे. अजून हरभरा पण आहे. अरे वा, खूप छान. तू जातेस का कधी शेतावर? हो. शेतात जाऊन तुला करायला काय आवडतं? मला आई वडिलांसोबत पाणी द्यायला आवडतं, परत ती जी भाजीपाला जो असतो तो म्हणजे उपटायला आवडतो, गवत जी म्हणजे बेकारची गवत जी झालेली असतात ती म्हणजे काढायला आवडतो. वा, छान. आणि ह्याच्यावरती तू एखादा असं लेख लिहू शकतेस का? काही लिहून काढू शकतेस का, निबंध, की शेतामध्ये काय काय छान पिकतं तुमच्या वगैरे ते? हो, काढेन मी लिहून. चालेल, मग तसा लेख लिहून तू आम्हाला पाठवशील का? हो. चालेल. माझी शेती असं एक छानसा निबंध लिहून आम्हाला पाठव बरं.
हो. हा? क्या बात आहे. इंग्लिश मध्ये लिहू का मराठीत? तुला कशात लिहायला आवडेल? मला दोन्ही भाषांमध्ये. मग तू आम्हाला दोन्ही भाषांमध्ये पाठव. गुड आयडिया. छान आयडिया. आणि तू जेव्हा पाठवशील तेव्हा आम्ही तुला पुन्हा कॉल करू. हो. ओके. ओके. मग मी तुला आमचा नंबर सांगतो, तो तू लिहून घे. ओके. 91 91 671 671 32 32 904. 904. चालेल. तर ह्या नंबरवर तुझा निबंध लिहून झाला की आम्हाला पाठव. उज्ज्वलाताई नमस्कार. हो नमस्कार सर. छान. आम्ही ज्ञानेश्वरीचे बोलण्यामध्ये एवढे गुंतून गेलो की आम्ही विसरून गेलो तुमच्याशी बोलायला. ज्ञानेश्वरी बोल काय तेवढी. हो करेक्ट. तिचं नावच तुम्ही असं ठेवलंय. आणि नावाला जागली ती. एवढं ज्ञान तिच्याकडे भरभरून आहे. खूप छान वाटलं. तिला प्रश्न विचारायला पण आवडतात जास्त. हो. 13 का 14 प्रश्न तिने शेतकऱ्याला विचारायला तयार केलेत. हो. गंमतच आहे. तिला अभ्यासात कोण कोण मदत करतं? अभ्यासात थोडीफार मी करते. वा. अच्छा. तिची मोठी बहीण करते थोडीशी मदत तिला. छान. अच्छा. तिला शिकण्यामध्ये तुम्ही सगळेजण एवढे मदत करताय तर ती नक्कीच मोठी होईल. नाही समजलं तर ती डिक्शनरी मधून पण सुद्धा करू शकते हो ना हो होती. हो. वा. क्या बात आहे. छान. ओके. मस्त. गुड गुड गुड. छान वाटलं तुमच्याशी बोलून, उज्ज्वलाताई, आणि ज्ञानेश्वरीशी सुद्धा बोलून. हो थँक्यू सर. ओके. शुभेच्छा तुम्हाला. बाय. ओके ओके थँक्यू. बाय सर. बाय बाय ज्ञानेश्वरी. वा ज्ञानेश्वरीने छान अभ्यास केलेला. स्मितींची एकूणच मुलांमध्ये अभ्यासाची गोडी वाढत चाललेली आहे दिसतंय असं. पण आज कौशल्याच्या जोडीसाठी आपण कोणाशी जोडले जाणार आहोत? आज आपण बोलणार आहोत श्री सचिन बर्वे या सरांशी. आणि त्यांच्याकडनं आपल्याला माहिती मिळणार आहे की एकंदरीत इलेक्ट्रिकल या क्षेत्राबद्दल ते आपल्याला माहिती देणार आहे. आणि ते स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. गेली अनेक वर्ष ते प्रॅक्टिस करतायत. त्यामुळे ते आपल्याला माहिती देणार आहेत की ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी काय करावं लागतं आणि नेमकं या क्षेत्रामध्ये काय काय घडत असतं. तर ते आज आपल्याला माहिती देत आहेत इलेक्ट्रिकल या क्षेत्राविषयी, त्यात असलेल्या कामांच्या कौशल्यांविषयी. चला तर ऐकूया सचिन बर्वे काय म्हणतायत. ऐकूयाच. मैं 16 साल से इलेक्ट्रिकल फील्ड में काम कर रहा हूँ. इलेक्ट्रिकल फील्ड में एज ए सीनियर इंजीनियर, प्रोजेक्ट इंजीनियर करके काम कर रहा हूँ. इलेक्ट्रिकल फील्ड का भारत के विकास में या डेली यूज़ में जैसे भी यूज़ है अपना, वहाँ से लेके पूरे अगर ग्लोबल देखा जाए तो इलेक्ट्रिसिटी वेरी इंपॉर्टेंट है. आज के दिन में हर जगह इलेक्ट्रिसिटी यूज़ हो रही है तो उसका स्कोप भी उतना है. इलेक्ट्रिकल में आपको प्रोडक्शन जो होता है वहाँ भी इलेक्ट्रिकल की ज़रूरत है. मेंटेनेंस में भी है, प्रोजेक्ट्स में भी है. प्रोजेक्ट्स में अलग अलग रेजिडेंशियल, कमर्शियल, हॉस्पिटल, अलग अलग टाइप के इंडस्ट्रीज़ है, वहाँ आपको ज़रूरत है. फैसिलिटी मैनेजमेंट में है, एस्टिमेशन डिपार्टमेंट है, डिज़ाइन डिपार्टमेंट है, कंसल्टेंसीज़ है, वहाँ जहाँ बेसिक इलेक्ट्रिकल डिज़ाइन होता है वहाँ भी ज़रूरत है. इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट जो होता है उसमें आपको जॉब मिल सकता है. वो है रोड्स डेवलपमेंट है, डैम है, कोई प्लांट रहेगा, इलेक्ट्रिकल है तो थर्मल पावर प्लांट है, हाइड्रो इलेक्ट्रिक पावर प्लांट है, जैसे कि अभी एटॉमिक एनर्जी का भी प्लांट है, सोलार प्लांट अभी बहुत चल रहा है हमारे यहाँ. तो आपको अलग अलग टाइप में काम करने की ज़रूरत है. आपके लोकेशंस चेंज हो जाएंगे लेकिन आपको ज़्यादातर काम जो है वो जनरेशन का, इलेक्ट्रिक जनरेशन का जो काम है वो गांव की तरफ होगा. इंफ्रास्ट्रक्चर का गांव में भी मिलेगा, शहर में भी मिल सकता है. अगर आपको मॉल में या प्रोडक्शन एरिया में जाना है तो MIDC जहाँ होगी आपको काम मिलेगा. जहाँ इलेक्ट्रिसिटी है वहाँ आपको काम मिलेगा. प्रोडक्शन एरिया है वहाँ अलग अलग टाइप के प्रोडक्शन होते हैं. स्विच सॉकेट होगा, स्विच गियर्स हो गए, पैनल मैन्युफैक्चरिंग होगा. तो उसके लिए आपको पढ़ाई ज़रूरत है. पढ़ाई करोगे तो आपको आगे बढ़ सकते हो. नितीनजी, अभ्यासाची गोडी त्याला कौशल्याची जोडी या सदरामध्ये आपण कित्येक छान छान लोकांशी बोलतोय, वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल जाणून घेतोय. आजही सचिन बर्वे सरांकडून खूप छान माहिती सुद्धा मिळाली. हो ना. मग स्मितींजी, आता सरप्राईज म्हणून तुम्ही आम्हाला कोणता सुविचार देणार आहात?
आजचा सुविचार, कारण आपण इतकं सगळ्या कष्टाबद्दल बोलतोय, मेहनतीबद्दल बोलतोय, तर मला वाटतं की आजचा सुविचार हा आहे की जितना कठिन संघर्ष होगा उतनी जीत भी शानदार मिलेगी. वाह. तेव्हा मुलांनो, कष्ट करण्यासाठी कधी मागे पुढे पाहू नका, मेहनत करा, मग नक्कीच तुम्हाला यश मिळेल. येस, आणि यश मिळतं तेव्हा आनंद तो होतोच, कारण ते एक सरप्राईज असतं आणि सरप्राईज सगळ्यांनाच आवडतं, कारण ते मनाला आनंद देतात, पुढे आणखी प्रगती करण्यासाठी उभारी सुद्धा देतात. त्यामुळे छान छान वाचन करून नवीन कौशल्य आत्मसात करून मित्रांनो आम्हाला ते नक्की कळवा 9167132904 या क्रमांकावर, कारण तुमच्याकडून येणारी ही सरप्राईजेस आम्हाला आवडतात हा. आणि शाळेकडून मिळणारी शाबासकी तुमचा आनंद नक्कीच द्विगुणित करेल. सो बी ऍक्टिव्ह अँड स्टे हॅपी. बाय बाय. नमस्कार.